मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे, परंतु भाजपकडनं जर आपण पाहिलं तर सुधीर मुनगंटीवार यांचा पत्ता कट झालेला आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळावे यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील काही भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते पायदळ नागपुरात दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। काय सांगणार, तुम्ही चंद्रपूरमधून आलात, काय मागणी आहे? आम्ही चंद्रपूरवरून फारुख शेख यांच्या नेतृत्वामध्ये ही पैदल यात्रा सुरू केली आणि आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार हे 7व्यांदा निवडून आलेले आहेत। आणि खरं सांगू का, मी एक आदिवासी समाजातील महिला, मी आज प्रदेशाची महामंत्री म्हणून काम करते। त्या एकाच याच्यावर या पक्षामध्ये लॉबिंग चालत नाही, या पक्षावर प्रामाणिक लोकांची कदर केली जाते, कामाची कदर केली जाते। अरे पण आज हा 7 वेळा निवडून आलेला मंत्री आणि ज्याने पक्षासाठी अहोरात्र काम केलं, घरदार सोडून परिवार सोडून काम केलं आणि आज मंत्रिमंडळात मात्र स्थान देताना भाऊचा कुठल्याही प्रकारे विचार केला गेला नाही आणि कुठल्या निकषावर तुम्ही त्यांचं नाव डावललं हे आम्हाला खरं तर मनात शंका आहे। आणि जे उभरते कार्यकर्ते आहेत यांच्यासाठी सुद्धा एक पाहण्याचा किंवा विश्वास करण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर आम्हाला आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळात त्यांनी स्थान द्यावं ही आमची मागणी आहे। पुन्हा मंत्रिपद जरी मिळालं नाही तरी मोठी जबाबदारी पक्ष देणार असल्याचं जे आहे ते फडणवीसांनी 3 दिवसांपूर्वी सांगितलेलं आहे। पक्षाची जबाबदारी हवी आहे की मंत्रिपद? पक्षाची जबाबदारी तर आदरणीय सुधीर भाऊंनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलं आहे, पण ज्या माणसाच्याकडे ॲबिलिटी आहे की लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि लोकांचे निकटचे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्याचा उपयोग तर आता केला पाहिजे ना। पक्ष संघटने तर ते काम करणारच आहेत आणि करतील, आमच्या पक्षाला विरोध नाही, पण जी ॲबिलिटी त्या माणसाकडे आहे त्याचा उपयोग करून आज तुम्ही बघितलं सांस्कृतिक खात्याला कोणी विचारत नव्हतं, हो त्या खात्याला त्यांनी सोनं केलं, वन खात्याला कोणी विचारत नव्हतं त्याला त्यांनी सोनं केलं आणि त्याचा तर उपयोग करून घ्या की त्या माणसाकडे ती ॲबिलिटी आहे, ती पॉवर आहे, ती क्षमता आहे। आणि म्हणून आम्हाला वाटतं की सुधीर भाऊ मंत्री असायला पाहिजे, जेणेकरून आमचे प्रश्न मार्गी लागतील, जनतेचे प्रश्न मार्गी लागतील। सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिपद दिलं पाहिजे, काम करण्यासाठी ते काम करू शकतात असे म्हणतात पदाधिकारी त्यांचे। काय सांगणार आहेत? पायदळ चालत आले चंद्रपूरमधनं काही लोक। महाराष्ट्र राज्याचे लाडकी विकास पुरुष तथा चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सलग 7 वेळा आमदार पदावर राहिलेले आहे। किमान 35 ते 40 वर्ष भारतीय जनता पार्टीचा त्यांना अनुभव आहे। वरिष्ठ नेतृत्व, शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा सबल असता कारणाने त्या व्यक्तींना मंत्रिपदावरून का डावलण्यात आलेला आहे। अगदी व्यवस्थापन, नियोजन, संघटन, संवाद कौशल्य अशा अष्टपैलुत्व असलेल्या व्यक्तींना मंत्रिपद का देण्यात आले नाही आहे। 23 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस महायुतीचं सरकार बसलेलं होतं त्यावेळेस चंद्रपूर जिल्ह्यातील युवा लोकांमध्ये, वृद्ध लोकांमध्ये जो जल्लोष होता तोच जल्लोष आता भाऊंना मंत्रिपदावरून डावलण्यामुळे कमी होताना दिसत आहे। कारण आम्ही आदरणीय मंत्री महोदय यांना एकच निवेदन करत आहोत की आमच्या सुधीर भाऊंना येत्या 1 ते 2 दिवसामध्ये मंत्रिपद देऊन तोच जल्लोष चंद्रपूर जिल्ह्यामध्ये निर्माण करावा, ही सर्व आमच्या युवा लोकांची मागणी आहे। त्या कारणानेच आम्ही 17 नोव्हेंबर रोजी फारुख शेख यांच्या नेतृत्वात 17 डिसेंबर रोजी फारुख शेख यांच्या नेतृत्वात आम्ही पायदळ यात्रा चालू केलेली आहे आणि काल रात्री 10च्या सुमारास आम्ही नागपूर येथे पोहोचलेलो आहोत। कोणाला भेट घेणार आहेत, कोणाला तुम्ही निवेदन देणार? आज आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत आणि आमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत की सुधीर भाऊंना मंत्रिमंडळात न घेण्याचं कारण काय आणि त्यांना तुम्ही घेतलं पाहिजे यासाठी आम्ही आग्रह करणार आहोत। सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं पाहिजे या मागणीसाठी जर आपण पाहिलं तर चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी जे आहेत ते पायदळ आज नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। हिवाळी अधिवेशन सुरू आहे, अशातच जे आहे ते मुनगंटीवार यांना मंत्रिपद दिलं पाहिजे या मागणीसाठी जे आहे ते मुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।